नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे आणि मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे आणि आता हे पाणी व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. मग पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. तर मी इथे 1 कप पाणी आणि अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे. तर हा रवा आपल्याला थोडा थोडा करून या पाण्यात घालायचा आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर आता इथे हा रवा व्यवस्थित घट्ट झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी स्टफिंग बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला परत एक गॅसवर भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे. मग हे दोन्ही तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे. मग कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 10 या 12 करडईची पाने घालायची आहेत आणि ही व्यवस्थित आता कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे. मग हे सगळे साहित्य व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. मग यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे आणि आता हे परत साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 कप किसलेला मुळा घालायचा आहे. तर मी इथे स्टफिंग बनवण्यासाठी मुळ्याचा वापर केलेला आहे. तर तुम्ही इथे बटाटा नाही तर कोणत्या दुसऱ्या भाजीचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत या सर्व साहित्यांना व्यवस्थित मिक्स करून ही जी स्टफिंग आहे ती 2 मिनिटांपर्यंत परतून घ्यायची आहे. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पण भाज्या वापरू शकता. तर आता इथे ही स्टफिंग बनून तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला रव्याचा डो घ्यायचा आहे आणि हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे रव्याचे मिश्रण थोडेसे हातात घ्यायचे आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे जे मुळ्याचे मिश्रण आहे ते भरायचे आहे. तर अशा प्रकारे ही स्टफिंग आपल्याला या मिश्रणाच्या मध्ये व्यवस्थित भरून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवर परत एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि या दोन्ही साहित्यांना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. मग हे दोन्ही साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला हे जे तयार केलेले पीसेस आहेत ते ठेवायचे आहेत आणि आता यांना दोन्ही बाजूनी याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे. तर तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाही तर फक्त चहा या कॉफीबरोबर एक स्नॅक्ससारखं सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.